हॅलो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आज आपण पालक पनीरची भाजी पाहणार आहोत. तर अगोदर सर्वात पहिल्यांदा कढईमध्ये पाणी घेऊया आपण. पाण्याला उकळी येईपर्यंत थोडीशी साखर टाकू त्यामध्ये. आपल्याला याच्यासाठी साखर टाकायची आहे की आपल्याला पालकचा कलर हा हिरवाच राहण्यासाठी त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आहे थोडासा. नंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया. पालक तोपर्यंत मी स्वच्छ धुवून घेते. थोडीशी उकळी येऊ देऊया आपण आता त्याला. आता त्यात पालक टाकते मी. पालक आपल्याला 1 मिनिट फक्त शिजवून घ्यायची आहे थोडीशी. जास्त नाही शिजवायचं आपल्याला त्याला. आता आपण हे थंड पाण्यामध्ये काढून घेऊया. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. थंड पाण्यात काढून घेतलेलं आहे आता मी पालक. त्यामध्ये थोडंसं मी कोथिंबीर टाकते. आता कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून जिरे टाकून त्यात थोडंसं दालचिनी टाकली. थोडीशी अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचं पेस्ट टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये आता. आणि मी थोडंसं हलवून घेते त्याला. थोडंसं लालसर हलवून घेऊन नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा टाकून घेऊ त्यामध्ये. कांदा आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे. जास्त कच्चा नाही ठेवायचा, लालसर भाजून घ्यायचा आपल्याला कांदा. त्यानंतर आपण त्यात टोमॅटो टाकूया. मी 1 कांदा घेतला, 1 टोमॅटो घेतलेला आहे. तुम्ही जसं आपल्याला पनीर 100 ग्रॅम 200 ग्रॅम असेल त्यानुसार तुम्ही पेस्ट बनवू शकता. त्यामध्ये टोमॅटो टाकते आता मी. त्याला मस्त आता लालसर भाजून घ्यायचं आहे. टोमॅटोचं थोडंसं पाणी सुटेपर्यंत आपल्याला थोडं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्सरमध्ये आपण काढून घेऊया. पालक टाकते अगोदर मी. पालक टाकल्याच्या नंतर आपण ते सर्व मिश्रण टाकूया. आपण एकत्रच त्यांना मिक्सरमधून काढून घेणार आहोत. पालक टाकल्याच्या नंतर थोडं सर्व मिश्रण त्याच्यात टाकू. मिक्सरमध्ये आता काढून घेऊया. मिक्सरमध्ये आता आपण हे काढून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी देऊया. पॅनमध्ये तेल अगोदर आपण थोडंसं तेल टाकून पनीर आपण थोडेसे लालसर भाजून घेऊया. जास्त नाही भाजायचे आपल्याला, थोडेसेच भाजायचे. थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. जास्त भाजून घेतले का ते चिकटतात खाली तव्याला, कढईला. त्याच्यामुळे थोडेसेच भाजून घ्यायचे आपल्याला. आता कढईमध्ये तेल टाकूया. फोडणी देऊया आपण. तेजपत्ता, जिरे, आणि आपण मिश्रण टाकूया त्याच्यामध्ये. आता सर्व केलेलं थोडंसं हलवून घेऊ. तेल सुटेपर्यंत थोडंसं हलवून घेऊया. त्याच्यात
लाल तिखट, हळद टाकून घेऊ. धनिया पावडर आणि जिरा पावडर थोडंसं टाकूया. थोडंसं हलवून घेऊया. आता तेल सुटेपर्यंत थोडंसं हलवून घेऊया. त्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकते मी. वरून चवीपुरते मीठ टाकायचे. पनीर टाकूया त्याच्यामध्ये आता आपण. आणि 5 मिनिट उकळेपर्यंत ठेवूया. आता वरून कोथिंबीर टाकूया. अशा प्रकारे आपण त्याला उकळी येऊ देऊया. तयार, आपली डिश तयार आहे. मस्त